अशा गोष्टी. उदाहरणार्थ, काचेचा एखादा फ्लॉवर पॉट आहे माझ्याकडे, तो खाली पडला, तुटला. आपल्या उदाहरणामध्ये सुद्धा आहे. काचेची वस्तू तुटणे, तर त्या काचेचे छोटे छोटे तुकडे होतात, पण त्याच्या मधल्या रचनेमध्ये काहीच बदल होत नाही. म्हणून तो असतो भौतिक बदल. हे तुम्हाला गरम होत आहे तिकडे? लाईट गेलेत का? विचारते मी तुम्हाला, लाईट गेलेत का? हो, नाही, डोके हलवू शकता तुम्ही. माईक बंद करून पण सांगू शकता मला. असू शकतं बरं का, बाहेर पडलं की खूप गरम होतं. ज्या ठिकाणी ऊन पडलं तिथे खूप गरमी आहे. पावसाळा नसून हा उन्हाळा आहे. त्याच्यामुळे उन्हाळ्यामधले छान गरमी, पसिनावाले दिवस आपल्याला पावसाळ्यामध्ये पण आजकाल दिसतात. चला, धड्याकडे जाऊया. मी पीपीटी ऑन करते. पटापट पटापट आपण जे जे बोललोय ते जरा रिवाइज करू आणि पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. रासायनिक अभिक्रिया हा तिसरा धडा आहे. छान आहे, मस्त धडा आहे. आणि इंटरेस्टिंग आहे. ह्यातल्या काही गोष्टी 9वीला होत्या, काही गोष्टी 11वीत असणारे. हा मधला ब्रिज आहे, दोन्हीकडे तुम्हाला जोडेल. तर ह्या सगळ्या रासायनिक अभिक्रिया ज्या आपण ऑलरेडी बोललो होतो, रासायनिक बदल, भौतिक बदल सुद्धा आपण आधीही बोललो होतो, आजही बोललोय. आता आहे रासायनिक समीकरणाची वेळ. रासायनिक समीकरण मांडायचं कसं? हवा हे मिश्रण आहे अनेक वायूंचं. त्या वायूमधलं समजा मी ऑक्सिजन घेतला आणि हायड्रोजन घेतला, हे 2 वायू मी घेतले म्हणजे काय, मी प्रयोग करायला घेतलेत. आता मी प्रयोग करायला घेईन तर मी काही करू शकते. तुम्हाला हे समजून घ्यायचंय की मी प्रयोग करणार आहे. हवेतला ऑक्सिजन, हवेतला हायड्रोजन मी शोधून काढला आणि त्या दोघांची तर मी अभिक्रिया करायची ठरवली. मी जितकं बोलते तितकं हे सोपं अजिबात नाहीये. हवा अशीही आपल्याला दिसत नाही. त्या हवेमध्ये असलेले एवढे सगळे गॅसेस मला असेही दिसत नाही. त्यातला ऑक्सिजन कुठला, हायड्रोजन कुठला मला असंही दिसणार नाहीये. पण तरी सुद्धा हे निसर्गामध्ये होतं आणि म्हणूनच आपण ही अभिक्रिया आपल्या अभ्यासाकरता घेतोय. आपल्याला समजण्याकरता घेतो की हवेमधला हायड्रोजन, हवेमधला ऑक्सिजन, ह्या दोनही वायूंच्या म्हणजे मूलद्रव्यांच्या वायू अवस्थेतल्या एकेका अणूला जर मी एकत्र घेतलं आणि त्याची काही रासायनिक अभिक्रिया केली, काही टेम्परेचर बदल झाला, काही प्रेशर बदल झाला, काहीतरी अभिक्रिया झाली, तर काय होईल, H2O हा एक संयुग बनेल. म्हणजेच काय, संयुगामध्ये काय असतं, मूलद्रव्याचे काही अणू एकत्र येतात, त्यांची रासायनिक अभिक्रिया होते आणि पूर्णपणे एक वेगळाच पदार्थ जन्माला येतो. जसं हायड्रोजन हा स्वतः खूप ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करतो. तुम्हाला माहिती असेल की कुठल्या अभिक्रियेमध्ये जर हायड्रोजन हा गॅस बाहेर पडला आणि त्याच्यासमोर तुम्ही वरती अशी माचीस झाली, तर तो फटकन असा स्फोट करतो, बॉम्ब जसा फुटतो तसा. कारण तो गॅस स्वतः जळतो तिथे. हा जो वायू निर्माण होतो, H2 वायू, त्या अभिक्रियेतनं तो स्वतःच जळतो, कारण तो स्वतः जळणारा असा वायू आहे. पण ऑक्सिजन शिवाय कुठलंही ज्वलन पूर्ण होत नाही. आपल्याला माहिती आहे, ज्वलनाकरता ऑक्सिजनची गरज असतेच. स्वतः जळणारा एक वायू आणि ज्वलनाला मदत करणारा एक वायू, असे 2 वायू एकत्र आले आणि बनलं काय, पाणी. आग लागली की आपण पाणी ओततो ना तिथे. तर पाणी हे स्वतःही जळत नाही आणि पाणी हे ज्वलनाला मदतही करत नाही. उलट हे ज्वलनाच्या अभिक्रियेला किंवा ज्वलनाच्या क्रियेला बंद करतं. म्हणजे जर आई वडील खूप भांडकुदळ असतील तर मुलं खूप शांत असल्यासारखं उदाहरण आहे. आई पण सारखी भांडते, बाबा पण सारखे भांडतात, मुलं आपले कोणाशीच बोलत नाहीत. मरू दे तिकडे, काय करायचं तुम्ही करा, मारलात तरी मारा, पण आम्हाला काही बोलायचंच नाही, इतके ते कंटाळलेले असतात त्या गोष्टीला. म्हणजे अतिशय विपरीत. किंवा आई बाबा दोघे खूप चांगले, शांत, सभ्य आणि मुलगा गुंडच आहे, असं एकदम विपरीत होतं ना, हे सेम तसं आहे. तर अशी संयुग असतात जी मूलद्रव्यांपेक्षा पूर्णपणे वेगळेच गुणधर्म दाखवतात. आणि ही जी काही मांडणी आहे, कोणी अभिक्रिया केली, कशी अभिक्रिया केली, त्याच्याकरता काय गोष्टी लागल्या आणि त्यातनं काय बनलं, ही सगळी स्टोरी म्हणजे आपलं रासायनिक समीकरण असतं. समीकरण ह्या शब्दाचा अर्थ आहे समान करणे. डावी बाजू बरोबर उजवी बाजू, जिथे जमलं तिथे तुमचं समीकरण पक्क बरोबर आलं. ठीक आहे. रासायनिक समीकरणामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आता समजून घ्यायच्या आहेत. समीकरणाच्या डाव्या बाजूला आपण म्हणतो अभिक्रियाकारक किंवा अभिकारक, कारण ते अभिक्रिया करतात. उजव्या बाजूला आपण असं म्हणतो की हे आहेत उत्पादित, म्हणजे प्रोडक्ट्स. 2 किंवा अधिक मूलद्रव्य एकत्र आली किंवा एकाच मूलद्रव्याच्या मोठ्या अणूपासून काही पदार्थ बनले, तर ते डावीकडचे जे सगळे ते असतात अभिक्रियाकारक आणि उजवीकडचे जे सगळे असतात ते असतात उत्पादित. मधल्या बाजूला एक बाण असतो, म्हणजे नदीच्या या टोकावरून नदीच्या या टोकावर, म्हणजे या तीरावरून या तीरावर नेणारी जी होडी आहे ती आहे तो बाण. म्हणजेच काय, डावीकडून उजवीकडे अभिक्रिया नेणं जिथं दाखवलं जातं ते त्या बाणाने दर्शवलं जातं. आणि तो बाण म्हणजे काय आहे, दर्शक आहे की डावीकडून अभिक्रिया तुमची उजवीकडे गेली. काही तुम्ही अभिक्रिया बघाल
त्याच्यामध्ये असाही बाण असतो आणि असाही बाण असतो, दोन्हीकडे एकाच वेळेला ही अभिक्रिया पुढेही जाते आणि मागेही जाते. म्हणजे काय होतं, जे काही अभिक्रियाकारक आहेत त्यांनी काही उत्पादितं बनवली, पण त्याच उत्पादितांना तोडून पुन्हा अभिक्रिया उलटी होते आणि ती रिव्हर्सिबल रिएक्शन, त्याला रिव्हर्सिबल म्हणतात. म्हणजे अशीही होते, अशीही होते. जसा आपला रस्ता असतो, काही रस्ते वन वे असतात, एकाच डिरेक्शनने जाते, पण काही रस्ते दोन्हीकडे इकडून पण जाऊ शकतो, इकडून पण जाऊ शकतो, असे असतात. तशाच काही अभिक्रिया सुद्धा दोन्हीकडे पुढे मागे, पुढेही जातात, मागेही जातात, अशा पद्धतीने होतात, निसर्गामध्ये होतातच. आता आपण जे बघतोय ते अतिशय सोपे आणि साधे आणि आपल्या जीवाला झेपेल एवढीच साधी सोपी समीकरणं ह्या पुस्तकात आपण बघणार. कारण ही सुरुवात आहे रासायनिक अभिक्रियांची. हे उदाहरण तुम्ही बघितलं. आता आपल्याला बघायचंय की आपलं समीकरण आपण मांडणार कसं. जसं मी तुम्हाला सांगते, मी शाळेत गेले, मला माझी मैत्रीण भेटली, त्यांना होतं सुनीता. मी आणि सुनीता एकत्र बसून आम्ही अभ्यास केला आणि आम्ही गणिताची एक एक्सरसाइज सोडवली. हे सगळं जे मी तुम्हाला सांगितलं त्याला मी शाब्दिक समीकरणामध्ये कसं लिहू शकते, मी अधिक सुनीता बरोबर गणिताची एक्सरसाइज. शाब्दिक समीकरण अगदी सोपं आहे. कोण कोण लोक आहेत त्याच्यामध्ये शब्दात सांगितलं की झालं. पण ह्यालाच जर मी माझे सिम्बॉल वापरले, माझे नाव आहे दीपिका, तर डी प्लस एस इज इक्वल टू एम, म्हणजे डी म्हणजे दीपिका, एस इज इक्वल टू सुनीता इज इक्वल टू मॅथ्स. आम्ही दोघींनी मॅथ्सचा अभ्यास केला, असं मी ते लिहू शकते. त्याला आपण म्हणतो की त्या रासायनिक अभिक्रियेला, त्या शाब्दिक समीकरणाला आपण आता त्याला संक्षिप्त रूपामध्ये रासायनिक सूत्रांचा वापर करून लिहिलेला आहे. म्हणजेच काय, मी मोठ्या मोठ्या शब्दात पण सांगू शकते आणि मी शॉर्टकटमध्ये सुद्धा सांगू शकते. मी शॉर्टकटमध्ये जेव्हा सांगेन तेव्हा माझ्याकडे जास्त पॉवर आहे, मी कमी जागेमध्ये खूप जास्त अनेक गोष्टी माझ्या समीकरणाबद्दल मांडू शकते. उदाहरणार्थ, मी अधिक सुनीता आणि त्या ॲरोवरती मी लिहिणार 10वी अ चा वर्ग. 10वी अ म्हणजे ही जागा, वेळ, ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये टाकू शकते त्या ॲरोच्या वरती. हेच सगळं आपल्या रासायनिक सूत्रामध्ये असतं. डावीकडची बाजू, उजवीकडची बाजू आणि त्या बाणावरती काही महत्वाच्या गोष्टी. उष्णता दिली असेल तुम्ही त्याच्यावरती त्रिकोण देणार. त्याच्यानंतर तुम्ही त्याला एखादा कॅटलिस्ट वापरलं असेल, उत्प्रेरक, त्याच्यामुळे त्याचं नाव टाकतात. काही वेळेला निकेल वापरतात, काही वेळेला आणखी काय वापरतात, तर त्याचं नाव इथे टाकतात. किंवा तुम्हाला प्रेशर द्यावं लागलं तर एवढ्या प्रेशरचं, एवढ्या पास्कलचं प्रेशर, काही जे काही असेल तिथे मेन्शन केलं जातं. म्हणजेच तुम्हाला माहिती एकदाच मिळते. शिवाय जी काही तुमची अभिक्रियाकारक आहेत ती कोणत्या अवस्थेत आहेत, सॉलिड आहेत का लिक्विड आहेत का गॅस आहेत. सॉलिड म्हणजे स्थायू अवस्थेमध्ये, लिक्विड म्हणजे द्रव अवस्थेमध्ये आणि वायू म्हणजे गॅस, असं ते खाली लिहितात. समजा ह्याच समीकरणाला मी पुस्तक जेव्हा दाखवेन तेव्हा तुम्हाला हे सगळं दिसेल, तर तेच लिहिलेलं आहे सगळं. आता इथे आपल्याला जे समोर दिसतंय ते आहे आपलं संक्षिप्त स्वरूपातलं रासायनिक सूत्र. आता रासायनिक सूत्रांना संतुलित करणे हा एक खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. खूप मस्त असतो हा. डावीकडचे मोजायचे, उजवीकडचे मोजायचे, दोघांना बॅलन्स करायचं. कसं ते आपण करू. खाली मी तुम्हाला घेऊन जाईन म्हणजे पुस्तकामध्ये, तेव्हा आपण हे करू. नंतर रासायनिक बदल किंवा रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, हे पण आपल्याला या धड्यामध्ये बघायचे. एक असते संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन. मी अधिक सुनीता, संयोग, आम्ही दोघींनी मिळून अभ्यास केला ना. अपघटन, अपघटनाचं उदाहरण असतं आपले सर. सर स्वतःच येतात आणि त्यांच्याकडे असलेली माहिती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवतात. अपघटन. एकच मोठा रेणू असतो, तो तुटतो आणि त्याच्याबद्दल थोडे थोडे रेणू बनतात. सांगायचा मुद्दा, एकच माणूस असतो किंवा एकच अभिक्रियाकारक असतो आणि तो एकाहून जास्त उत्पादित देतो. नंतर आहे विस्थापन. विस्थापन म्हणजे खो खो. आपण सगळे बसलोय, एकाने आपल्याला खो दिला की तो आपल्या जागेवर बसतो आणि आपण पुढे पळतो, ह्यालाच विस्थापन म्हणतात. एक माणूस जातो दुसऱ्याच्या जागेवर, दुसऱ्या ह्याच्या जागेवर, हे आलटून पलटून जिकडे होतं ते असतं विस्थापन. दुहेरी विस्थापन म्हणजे दोन माणसं पळतात. उभा खो खो खेळतो ना आपण, उभं राहून तिकडे पळा, तिकडे पळा, तिकडे पळा. दोन माणसं पळतात, दोन माणसं त्यांना पकडतात, त्याला म्हणतात दुहेरी विस्थापन. हाही बदलतो, तोही बदलतो. असे खूप मजेशीर रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर संयोग अभिक्रिया डिटेलमध्ये. आता आपण हे सगळं एक एक करून बघू. आधी आपल्या पुस्तकामध्ये जाऊ आणि जे काही आपल्या रासायनिक अभिक्रिया बदलानंतरचे मुद्दे आहेत ते जरा समजून घेऊ. बघा, हा तक्ता आपण मागच्या वेळेला सोडवलेला होता. आता आपल्याला 5 वेगवेगळे प्रयोग सांगितलेले आहेत. ते काय काय आहेत ते जरा बघा. ह्याचे रेफरन्सेस आपल्याला खाली येणार आहेत आपल्या पुस्तकामध्ये खालच्या बाजूला. याच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत.
त्या आपण जेव्हा एक एक करून सोडवू तेव्हा तुम्हाला दिसतील. बघा, आता आपल्याला पहिला प्रयोग दिलाय, बाष्पन पात्रामध्ये 1 चमचाभर चुनखडी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचे चूर्ण घ्या. त्याला मोठ्या निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्या. त्याला चांगलं तापवायचंय. बघा, इथे ऑलरेडी चित्र काढलेलं आहे. एक आहे बाष्पन पात्र. बाष्पन पात्र एक पांढऱ्या रंगाची बोरोसिलची अशी एक मोठी वाटी असते. त्या वाटीमध्ये तुम्ही हे पांढऱ्या रंगाचं कॅल्शियम कार्बोनेट घेतलं आणि तुम्ही त्याला आता भरपूर गरम करताय, म्हणजे उष्णता देताय. खालून बर्नर दिसतंय ना, इथे बर्नर आहे आणि इथे ट्रायपॉड स्टँड आहे आणि ही वायर गॉज आहे. हे सेटअप असतो, असा सेटअप असतो. तुम्ही जर कधी तुमच्या शाळेच्या प्रयोगशाळेत गेलात तर तुम्हाला इथे विज्ञानाच्या प्रयोगांसाठीची जागा जिथे असेल, केमिस्ट्रीच्या प्रयोगांची, तिथे तुम्हाला असं सेटअप दिसेल. तर ह्या बर्नरला तुम्ही ऑन केलं तर ऑब्व्हियसली की इथे तुम्हाला गरमी वरच्या बाजूला देणार आहे. ही जाळी असते, जाळीमधनं आरपार वरती उष्णता जाते. आणि जाळी कशासाठी असते? वरून भांडी ठेवायला. मोठी भांडी, छोटं बिकर काही असेल तर तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता. आता ह्या उष्णतेमुळे काय होतं, कॅल्शियम कार्बोनेट हा एक रेणू आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, त्यात कार्बन आहे, त्यात ऑक्सिजन पण आहे. तुम्ही याला उष्णता दिली. आता मी असं ही अभिक्रिया इथे लिहिते, उष्णता देतात असं. तर मला काय मिळणार आहे, कॅल्शियम कार्बोनेट पासून कॅल्शियम ऑक्साईड मिळेल मला, अधिक कार्बन डायऑक्साईड हा वायू रिलीज होईल, म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायूची निर्मिती होईल. कारण हा वायू आहे तर मी याला अपवर्ड एरो म्हणजे वरच्या बाजूच्या बाणाने दर्शवणार. कॅल्शियम ऑक्साईड मला कोणत्या फॉर्म मध्ये मिळेल? सॉलिड. कॅल्शियम कार्बोनेट काय आहे? सॉलिड म्हणजे स्थायू. अशी ही अभिक्रिया मी लिहू शकते. कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये जस्ताची पूड घाला, हे आपल्याला खाली डिटेलमध्ये दिलेले. बेरियम सल्फेटच्या द्रावणामध्ये पोटॅशियम क्रोमेटचे द्रावण घाला, ही पण डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये सोडियम कार्बोनेटचे द्रावण घाला, ह्याच्यामध्ये पण तेच होणार आहे. Na2 म्हणजे Ca आणि Na ह्याची रिप्लेसमेंट. हे सगळे आपण एक एक करून सोडवू, खाली आहेत हे सगळे. एका बाष्पन पात्रामध्ये थॅलिक अनहायड्रेट घ्या. नळसाळ्याच्या नळीचे तोंड कापसाने बंद करून हे नळसाळे बाष्पन पात्रावर उपटे ठेवा. आता बाष्पन पात्राला तिवेवर लहान निळ्या ज्योतीने मंद उष्णता द्या आणि उष्णता देत असताना तुम्हाला नळसाळ्याच्या आत काय दिसले ते नोंदवा. तुम्हाला अनेक प्रकारचे बदल ह्याच्यामध्ये दिसतात. काही वेळेला तुम्हाला बारीक आवाज येतो, काही वेळेला रंग बदल झालेला दिसतो, काही वेळेला वास येतात वेगवेगळे. ही सगळी निरीक्षण असतात रासायनिक बदलाची आणि ते आपले इंडिकेटर्स असतात की हे असं झालं की हे असं झालेलं. आता तापमान, दाब यांच्यासारखे परिमापी बदलल्यामुळे भौतिक बदल घडत असतात. परिमापी म्हणजे पॅरामीटर्स. आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींमध्ये बदल का होतो? तापमानाच्या बदलामुळे आणि हवेच्या दाबाच्या बदलामुळे. उदाहरणार्थ, आता आपलं नॉर्मल टेम्परेचर आहे, आता आपल्या सगळ्या वस्तू आहेत तशाच राहतील. पण आता जर उन्हाळा असता तर दूध लवकर खराब होतं, भाज्या लवकर खराब होतात, शिजवलेल्या भाज्या सुद्धा लवकर खराब होतात. तापमानाचा परिणाम. उदाहरणार्थ, आता जर मी थंड पाणी बाटलीतलं, फ्रीजमधनं थंड पाण्याची बाटली काढली आणि अशीच आता माझ्या ओट्यावर ठेवून दिली, तशीच राहील, त्याला काही होणार नाही. बराच वेळ ते पाणी थंड राहील. पण जर हेच मी थंडीमध्ये केलं तर ते आणखीन जास्त वेळ थंड राहील आणि हेच काम जर मी उन्हाळ्यात केलं, मे महिन्यात केलं, ते लगेच गरम होईल. आजूबाजूच्या तापमानाचा परिणाम आपल्या सगळ्या वस्तूंवर होत असतो. आपल्या शरीरावरती पण होत असतो आणि आपल्या मूडवरती पण होत असतो. चांगला मूड असेल, किती छान हवा आहे, किती मस्त वाटते, आपण फ्रेश, खुश, आनंदी असतो. मग आपली अचानक पेपर घेतला तरी पण आपण म्हणतो जाऊ दे, चांगलं आहे, ठीक आहे, आज झालं तर झाला पेपर, ओके. पण हवामान चांगलं नसेल आणि त्रासदायक वातावरण असेल, जसं की पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडलाय, सगळीकडे रोगट वातावरण आहे, हा आजारी, तो आजारी, तो आजारी, आणि त्याच्यात परीक्षा घेतली, आई शपथ काय डोक्याला ताप आहे, असं होतं ना. कारण की हवामान चांगलं नाही. तर हे भौतिक बदल जे असतात त्याचा परिणाम आपल्यावर पण होतो आणि सगळ्याच पदार्थांवरही होत असतो. बरोबर. आता रासायनिक अभिक्रिया कशी लिहायची हे सगळं आपण आता बोलूया. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तेच सगळं पुस्तकात आहे. अभिक्रियाकारक, अभिकारक हे डावीकडचे लोक, उत्पादिते उजवीकडचे लोक. आता हे मांडायचं कसं? शाब्दिक उदाहरण आणि रासायनिक सूत्र ह्या दोनही गोष्टी याच्यामध्ये आता येतील. वरती आपल्याला दुसऱ्या नंबरचा जो प्रयोग दिला होता ना पुस्तकामध्ये, आता आपण जे 5 वाचले त्यातलं हे बघा. कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या द्रावणामध्ये जस्ताची पूड घालायची. कॉपर सल्फेट अधिक झिंक, झिंक म्हणजे जस्त. तर काय मिळतं आपल्याला? झिंक सल्फेट, म्हणजे हा झिंक कॉपरच्या जागी जातो आणि कॉपर हा मोकळा होतो, वेगळा होतो. हे झालं तुमचं वरती जे लिहिलंय ना, हे शब्दांनी लिहिलंय ते झालं शाब्दिक समीकरण. आपण वरती बघितलं होतं पीपीटी मध्ये.
वस्तूंची नावं लिहिली की ते झालं शाब्दिक समीकरण. आता त्यालाच जर तुम्ही त्यांच्या संक्षिप्त रूपात म्हणजे त्यांच्या एलिमेंटल फॉर्म मध्ये, की कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4, झिंक म्हणजे झिंकची पूड, जस्ताची पूड, ZnSO4 म्हणजे झिंक सल्फेट, बरोबर. ह्या नावांमध्येच त्याचं केमिकल फॉर्म्युला आहे, त्यांचं रासायनिक सूत्र आहे. ते मांडलं की ते झालं तुमचं रासायनिक सूत्र. आता ह्या अभिक्रियेला आणखीन डिटेलमध्ये बघायचं असेल तर त्याचं लेखन म्हणजे कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे. डावीकडे अभिक्रियाकारक, उजवीकडे उत्पादित. आता दोन अभिक्रियाकारक किंवा दोन उत्पादितांच्या मध्ये बघा प्लस साईन आहे, हा आणि हा, हा आणि हा, हे दोघं जण मिळून. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ऍक्वियस म्हणजे पाणी, एस म्हणजे सॉलिड, आणि जी असेल तर तो गॅस असतो. जी म्हणजे गॅस किंवा बाण. मी तुम्हाला वरती दाखवलं होतं, माझ्या मी लिहिलेल्या अभिक्रियेमध्ये वरती बाण केला होता, कारण की ते वायू रूप आहे, वायू वरच्या बाजूला निघून जातात. आणि अवक्षेप असेल, अवक्षेप म्हणजे प्रेसिपिटेट, एखाद्या गोष्टीमध्ये काही केमिकल रिएक्शन मधनं काही घट्ट पदार्थ बनतात तर ते खाली येऊन बसतात, कारण की ते जड असतात. त्यांना दाखवण्याकरता डाऊनवर्ड एरो म्हणजे खालच्या बाजूचा एरो असं दाखवलं जातं. ठीक आहे. आता ही झाली माहिती आपल्या रासायनिक अभिक्रियांची. वरती जे पहिलं उदाहरण जे मी सोडवलं ते इथे आहे बघा. कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड फॉर्म मध्ये, उष्णता दिली, कॅल्शियम ऑक्साईड ते पण सॉलिड, आणि कार्बन डायऑक्साईड वायू, म्हणजे वरच्या बाजूला तो बाण गेलेला आहे. आता ही जी अभिक्रिया आहे ही झिंक आणि याची, ही तुम्हाला आणखीन ऍडिशनल माहिती देणारी प्लस उष्णता. ही अभिक्रिया तर झाली, पण ते भांड गरम झालं म्हणजे काय, उष्णता बाहेर पडली. हा सगळा जो प्रकार आहे तो आहे तुमच्या रासायनिक अभिक्रियेची मांडणी. तुम्ही ती किती चांगली, किती पूरक आणि किती व्यवस्थित मांडता याच्यावरून समोरच्या माणसाला समजतं की रासायनिक अभिक्रिया कशी झाली आहे, कुठे झाली आहे, टेम्परेचर किती होतं, त्यातनं काही आलं का बाहेर, म्हणजे उष्णता बाहेर पडली का, प्रेसिपिटेट मिळालं का, हवा बाहेर पडली का, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला, कुठेतरी वायू बाहेर पडला, जे काही असेल ते तुम्हाला कुठं समजतं, तुमच्या रासायनिक अभिक्रियेच्या मांडणीमध्ये. आता आणखीन काय ऍडिशनल गोष्टी, जसं मी तुम्हाला म्हटलं काही काही अभिक्रियांमध्ये काही विशिष्ट गोष्टी, जसं मी मगाशी उदाहरणात सांगितलं होतं, मी आणि सुनीता 10वी अ चा वर्ग, आम्ही तिथे जाऊन काम केलंय. तसंच ह्या अभिक्रियेमध्ये बघा, वनस्पती तेल आणि हायड्रोजन हे एकत्र आले, पण किती डिग्रीला, 60 डिग्री सेल्सिअस ही अट आहे. आणि Na म्हणजे निकेल हा उत्प्रेरक, उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट, हा स्वतः अभिक्रियेमध्ये भाग घेणार नाही, पण हा अभिक्रिया फास्ट करण्याकरता मदत करेल. तर अशा उत्प्रेरकामुळे काय होतं, ह्या दोघांची रिएक्शन होते फास्ट, आणि तुम्हाला प्रोडक्ट मध्ये काय मिळतं, वनस्पती तूप. अभिक्रियाकारक कोण आहेत, हे दोघं. उत्पादित काय आहे, वनस्पती तूप. कंडिशन्स काय आहेत, 60 डिग्री टेम्परेचर आणि Na हे उत्प्रेरक. अभिक्रियाकारकांविषयी, उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहितात. आता आणखीन एक मजेशीर आणि चांगलं उदाहरण. मजेशीर का, कारण की बघा ह्याच्यामधले अभिक्रियाकारक सेमच आहेत, कॉपर आणि HNO3. HNO3 म्हणजेच नायट्रिक ऍसिड, आणि हे स्ट्रॉंग ऍसिड असतं. स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड जे खूप डेंजरस असतं ते सगळं स्ट्रॉंग ऍसिड असतं. त्यातलं एक आहे नायट्रिक ऍसिड. आता ह्या कॉपरची कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड बरोबर, म्हणजे जे स्ट्रॉंग ऍसिड आहे, अशा HNO3 बरोबर जर तुम्ही रिॲक्शन केली तर तुम्हाला मिळतं कॉपर, म्हणजे CuNO3 ट्वाइस कॉपर नायट्रेट. ठीक आहे, बरोबर. आणि 2 NO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड, आणि पाण्याचे 2 रेणू. ही अभिक्रिया कशा बरोबर होते, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड बरोबर. पण तुम्ही त्याला जर पाण्यात मिक्स केलं, त्या ऍसिडला पाण्यात मिक्स करून ती अभिक्रिया केली तर तुमचं ऍसिड काय होईल, डायल्यूट होईल. जे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे ते डायल्यूट झालं की अभिक्रिया काय होईल, हे उत्पादित सेमच मिळेल, उलट त्याचे 3 रेणू मिळतील. का ते पण सांगते. एक कॉपर नायट्रेट मिळालं होतं, ते 3 मिळतील. NO2 नाही मिळणार, सोडियम मोनॉक्साईड, आपलं नायट्रोजन मोनॉक्साईड मिळेल. ठीक आहे, म्हणजे एकच ऑक्सिजन आणि एकच नायट्रोजन, इथे NO2 होता, इथे NO झाला, आणि पाण्याचे 4 रेणू मिळतील. आता हे कसं काय, 3 कॉपरची रिएक्शन झालेली आहे, इथे एकच होता. 4 HNO3 होते, इथे 8 आहेत. त्यालाच म्हणतात बॅलन्सिंग ऑफ दी रिएक्शन. आता हे आपल्याला कसं समजलं की कशामुळे काय झालं, बघा. जेव्हा कॉपरला
कॉन्सन्ट्रेटेड HNO3 बरोबर, म्हणजे कॉपरच्या एखाद्या पदार्थाला, एखाद्या वस्तूला, एखाद्या ठोकळ्याला तुम्ही या संवहन आम्लामध्ये टाकलं तर तुम्हाला कुठला वायू मिळाला? जर हा वायू मिळाला तर तुमची रिॲक्शन अशी. वायू चेक करण्याच्या पण वेगळ्या वेगळ्या टेस्ट असतात. त्या टेस्टवरून समजतं की बाहेर पडलेला वायू कुठला आहे. आता तसंच तीच अभिक्रिया तुम्ही जर विरल आम्लाबरोबर केली तर बाहेर पडणारा फक्त वायू बदलेल. तुम्हाला काय समजणार नाही 3 रेणू बनले का 4 रेणू बनले का 5 बनले, हे दिसत नाहीत आपल्याला. हे आपण जेव्हा अभिक्रिया दिलेली रासायनिक अभिक्रिया बॅलन्स करतो, त्याला संतुलित करतो, तेव्हा आपण त्याच्यामध्ये हे रेणू अणू टाकतो. निसर्गामध्ये जेव्हा अभिक्रिया होतात तेव्हा त्या 2ला 3, 5ला 4 अशा वगैरे होत नाही. त्या ऑटोमॅटिक तशा झालेल्या असतात, ते आपण समजून घेतोय आणि अशा मांडतोय. बरोबर. कार्बनचा एक अणू 2 ऑक्सिजन बरोबरच जाणार आहे आणि ही निसर्गामध्ये आपोआप होणारी अभिक्रिया आहे. कार्बन ठरवत नाही मला 2 ऑक्सिजन पाहिजे किंवा आता मला हा ऑक्सिजन नको तो पाहिजे, हे ते ठरवत नाही. ते तसं असतं निसर्गामध्ये, तसं असतं म्हणून आपण तसंच ते शिकतोय. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? तुमच्या वेळी कोणाला काही शंका आहे का? आता जरा मला सांगा हे चित्र बघून की तुम्ही हे चित्र कुठे पाहिलंय का? बघितल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? आहेत ना सगळे जागे? का स्टॅच्यू झालेत सगळे? इकडे तिकडे फिरतात की काय? काय करतात जरा अन्न वन्न बघायला पाहिजे तुमच्याकडे. चला, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या. हे चित्र तुम्ही पूर्वी कुठे पाहिलंय का? तुम्ही 10वीत गेलाय ना? हा वेळ तुम्हाला बोलण्याकरता दिलेला आहे, म्यूट राहण्याकरता नाही. माईक ऑन करा आणि बोला. तुम्ही आता 10वीत गेलात ना? 10वीत गेलात ना? हो ना, 10वीत गेला आहे ना? मग 9वी पास झालाय ना? मग हे 9वीच्या पुस्तकात पाहिलं नाही का तुम्ही चित्र? पाहिलंय ना? काय लक्षात आहे काय चित्राबद्दल? कशाबद्दलचं काय चित्र आहे ते? कोणाला आठवतंय का? त्याला आठवलं की हे 9वीत पाहिलेलं आहे. कोणतरी एकाने सांगितलं, बाकीचे जरा जागे मारे. चला पटपट माईक ऑन करा, सांगा की ह्या चित्राबद्दल तुमच्या काय आठवणी आहेत? 9वीच्या पुस्तकातलं चित्र आहे. काय काय काय? प्रयोगवहीमध्ये काढलं होतं 9वीमध्ये. हा, प्रयोगवहीमध्ये काढलं होतं. बरं, पुस्तकामध्ये होतं काय? तुमच्या पुस्तकामध्ये पण होतं प्रयोगवही? होतं का? काय होतं पुस्तकात? त्याच्याबद्दलची काय माहिती दिली होती? काय दिलंय? ठीक आहे, शाबाश, तुम्हाला आठवलं. पण काय दिलंय पुस्तकात याच्याबद्दल? बरं, मी मदत करू का? विसरला असाल तुम्ही. आपण काल काय केलं ते पण लक्षात नाही. तुम्ही मागच्या वर्षीचा विचारताय आम्हाला, हो की नाही? माईक बंद करा. काही बोलायचं असेल तुम्हाला, आता उत्तर द्यायचं असेल तर ठीक आहे, नाहीतर मग तुमचं माईक बंद करा. बोलून झालंय का? का उत्तर सांगताय? तुम्हाला नव्हतंय? बरं, चला माईक बंद करा, मी सांगते काय आहे. टेन्शन घेऊ नका, मी आहेच सांगायला. आठवत असेल तर उत्तम, आठवत नसेल तर आठवण करून घेऊया. हे तुमच्या 9वीच्या पुस्तकात होतं. किती सोपा प्रयोग आहे बघा. चित्रात बघूनच आपल्याला खूप गोष्टी कळतात. तर तुम्हाला सांगायची पण गरज नाही की काय झालंय. तुम्हीच बघा आणि कुठल्या तरी मुलाने मला अनम्यूट करून सांगा की चित्रामध्ये काय झालंय.
आणि ते विज्ञान मध्ये करतात ते दिसत. बरोबर, जे काही दिसतंय ना ते आधी तुम्ही सांगा. सगळे शब्द आपल्याला माहिती नाही, त्यातले सगळेच क्रिया माहिती नाही, पण काहीतरी केलेलं. हा, तराजू आहे, शाबाश. त्याच्यावर काय आहे? त्याच्यावर शंकुपात्र आहे. बरोबर, शाबाश. शंकुपात्राच्या मध्ये पण काहीतरी आहे. काय आहे ते? त्याला परीक्षा नळी म्हणतात. असं उभं उभं ठेवलंय ना ते, असं ट्यूब सारखं परीक्षा नळी आहे. बरं, हे पहिले चित्र झालं. इथं वजन दिलंय, वजन. आता दुसऱ्या चित्रात काय केलंय? परीक्षा नळी. काय केलं परीक्षा नळीला? बरोबर, शंकुपात्राला हातात धरलं आणि काय केलं? काय केलं शंकुपात्राला? असं धरलं आणि तिरकं केलं. बघा ना, असं होतं ना शंकुपात्र, त्याला उलट केलं. आता काय झालं? परीक्षा नळीतलं सामान कुठे पडलं? तुमच्या समोर जे चित्र आहे ना, मी तुम्हाला तेच विचारते. पटापट उत्तर द्या. परीक्षा नळीतलं सामान कुठे पडलं? खाली शंकुपात्रात पडलं. दिसतंय की नाही? हे हिरव्या रंगाचं द्रावण इकडे आलं, बरोबर. तुमची परीक्षा नळी शंकुपात्रात ठेवलेली आहे, तुम्ही त्याला उलट केलं तर तुमच्या परीक्षा नळीतलं सामान सगळं तुमच्या शंकुपात्रात पडणार की नाही? तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय सांगा. हे झालं पहिलं, हे झालं दुसरं, हे झालं तिसरं. काय तिसऱ्या चित्रामध्ये चाललंय सांगा जरा. इकडे पण एक तराजू आहे, त्याच्यावर काय आहे? शंकुपात्र आहे, त्याच्यामध्ये काय आहे? परीक्षा नळी. बरोबर. आता ह्याचा रंग आणि याचा रंग बघा, सारखा आहे का? आणि त्याच्या उंची मधलं बघा, एवढीच उंची आणि याची बघा. मग काय काय बदल झाले? पहिल्या आणि तिसऱ्या तुमच्या शंकुपात्रामध्ये काय बदल झाले सांगा जरा मला. कलर बदलला, शाबाश. अजून? उंची पण बदलली ना, ही कमी आहे, हे वाढलं बघा ना. या टेस्ट ट्यूबच्या मध्ये आता काही नाहीये, त्याच्यामधलं सगळं द्रावण खाली पडलं आणि त्या दोघांची अभिक्रिया झाली म्हणून तो रंग बदलला. बरं, वजन बघा, सारखं आहे का? सारखं आहे ना? तुम्हाला मागच्या वर्षी द्रव्य अक्षयतेचा नियम होता, द्रव्य अक्षयता. त्याच्यामध्ये तुम्हाला का संध्याकाळी बरोबर ना? हेच द्रव्य अक्षयता आहे ना? हे चित्र तुमच्या मागच्या वर्षीच्या पुस्तकामध्ये होते, द्रव्य अक्षयतेचा नियम, आणि तीच अभिक्रिया आता आपल्याला पुन्हा आलेली आहे बघा. आता तुमचं माईक बंद करा, आता समजून घ्या काय चाललंय. तुमचं आहे सिल्वर नायट्रेट, कशामध्ये? ह्या टेस्ट ट्यूब मध्ये. तर ते कोणतं आहे? माईक बंद करा मुलांना आता. चला, आता बघा, हे आहे तुमचं सिल्वर नायट्रेटचं द्रावण. त्याच्यामध्ये तुमचं आहे सोडियम क्लोराईड ॲक्वियस. तुमच्या ह्या खाली जे बीकर मध्ये आहे ना, बीकर म्हणजे शंकुपात्र, शंकुपात्रामध्ये काय आहे? सोडियम क्लोराईडचं द्रावण, पाणी आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलंय आणि वरती काय आहे? सिल्वर नायट्रेट नावाचं एक दुसरं द्रावण आहे. कुठे ठेवलंय? टेस्ट ट्यूब मध्ये, म्हणजे परीक्षा नळीमध्ये. जेव्हा तुम्ही परीक्षा नळीला उलट करता, कसं काय? शंकुपात्र असं हलवून उलट करून, तर परीक्षा नळीतलं सगळं सगळं द्रावण तुमच्या शंकुपात्रामध्ये येतं. ते आता आलं, त्या दोघांची अभिक्रिया झाली आणि काय झालं? जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा तुमचं शंकुपात्र सरळ ठेवलं, तेव्हा तुमचं द्रावण रंगहीन झालं आणि त्याची उंची वाढली, कारण काय? त्या दोघांची अभिक्रिया झाली, हे आत पडलंय याच्यामध्ये. आता
म्हणजेच काय झालं, काही बदल झाले, रासायनिक बदल झाला, म्हणूनच भौतिक बदल झाला की रंग बदलला. आता काय झाली अभिक्रिया? सिल्वर नायट्रेटचा फॉर्म्युला AgNO3. NaCl म्हणजे मीठ. काय होणार आहे? AgCl नावाचा पांढरा अवक्षेप खालच्या बाजूला जमा होतो आणि NaNO3 नावाचं सोडियम नायट्रेट नावाचं एक नवीन संयुग तयार होतं. ही आहे तुमची रासायनिक अभिक्रिया. त्याचं शाब्दिक उदाहरण हे सिल्वर नायट्रेट अधिक सोडियम क्लोराईड विल गिव्ह यू सोडियम क्लोराईड प्लस सोडियम नायट्रेट. आणि शाब्दिक समीकरणाच्या खाली रासायनिक समीकरण लिहितात, जे आपण असं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये AgNO3 पाण्यामध्ये आहे, तुमच्या टेस्ट ट्यूब मध्ये NaCl पण पाण्यामध्ये आहे. AgCl चा अवक्षेप खालच्या बाजूला दाखवायला लागेल आणि NaNO3 सुद्धा पाण्यामध्ये तुमचं बनलेलं आहे. सगळी अभिक्रिया पाण्यामध्ये, पण प्रत्येकाच्या खाली AQ म्हणजे ॲक्वियस, ॲक्वा म्हणजे पाणी, असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊया थोडंसं. आपल्याला रासायनिक समीकरणांचं संतुलन करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा ना आपण आपल्या पद्धतीने करूया. जरा आता इकडे बघा, हे आपण एक समीकरण घेऊया. ही याची डावी बाजू, ही याची उजवी बाजू. ह्याच्यामध्ये सोडियम 1 आहे आणि इथे 2 आहेत, म्हणजे गडबड आहे. इथे 1 कमी आहे. O 1 आहे आणि इथे 4, म्हणजे ऑक्सिजन आहेत 5. मी तर लिहून टाकते इथे. सोडियम किती आहे? 1. ऑक्सिजन किती आहेत? 5. हायड्रोजन किती आहेत? 2 आणि 1 3. आणि सल्फर किती आहे? 1. आता या बाजूला बघा, मी असंच टेबल बनवते इथे, म्हणजे मला समजेल ना डावीकडे आणि उजवीकडे किती कमी जास्त आहेत ते. इथे सोडियम माझा 1 आहे, इकडे 2 आहेत, म्हणजे डावीकडचं मी इथे लिहिलंय आणि उजवीकडची दुसऱ्या पट्टीचं मी इकडे लिहिते. ऑक्सिजन किती आहेत माझे? 4 आणि 1 5. चला, ऑक्सिजनची संख्या तर बरोबर आहे. सल्फर 1च आहे, ऑक्सिजन 5 आहेत, आणि मग काय उरलं माझं? हायड्रोजन 2 आहेत. आता जरा बघा, ऑक्सिजनला प्रॉब्लेम नाही जेवढे तेवढे, सल्फरला प्रॉब्लेम नाही जेवढे तेवढे, प्रॉब्लेम कुठे? हायड्रोजन आणि सोडियम. तर मला आता ह्याला बॅलन्स करायला पाहिजे. सगळ्यात सोपं काम करायचं, आपणच आपलं बॅलन्सिंग करून टाकायचं. कसं? डावी बाजू बरोबर उजवी बाजू. मग इकडे जर 2 सोडियम आहेत तर मी इथे सोडियमच्या पुढे 2 लावून टाकेन, म्हणजे 2 सोडियम झाले. आता OH पण 2 होतील, म्हणजे 2 ऑक्सिजन 2 हायड्रोजन. आता इथे H2O झालेलं आहे, तर H2 आणि इथला O, किंवा समजा मी हे Na2 आणि SO4 हे बाजूला करून टाकले. Na2 SO4 झालं, माझं बॅलन्स झालं. आता माझं काय उरलंय? OH आणि OH आणि एक H2. आता ऑक्सिजन किती? 2. हायड्रोजन किती? 1 2 3 4. समजा 2 केलं तर 2 ऑक्सिजन आणि 4 हायड्रोजन. बॅलन्स झालं की नाही माझं? इक्वेशन इथेच बॅलन्स झालं. मला काय करायचंय? डावी बाजू बरोबर उजवी बाजू. जेवढे लोक डावीकडे तेवढे सगळेच्या सगळे माझ्या उजवीकडे समीकरणामध्ये जायला पाहिजे. तर मी काय केलं? मी फक्त कोणत्या तरी एकाच घटकाला आधी बघितलं. शक्यतो आधी आपण धातूंना बघायचं. धातूंच्या भोवती खूप गोष्टी फिरत असतात. ह्या अभिक्रियेला धातू आहे सोडियम. इथे सोडियम 2 आहेत, तर मी इथे 2 करणार. 2 सोडियम बॅलन्स झाले. SO4 चा ग्रुप तेवढाच आहे, Na2 SO4 इथे बॅलन्स झालं. आता उरलं काय? हे H2 आणि हे OH. तर मी याला इथे 2 केलं तर H2 अधिक हा 2 हायड्रोजन झाले 4, आणि हे 2 ऑक्सिजन झाले 2 ऑक्सिजन, आणि हे 4 हायड्रोजन झाले ना बॅलन्स. रासायनिक अभिक्रिया बॅलन्स झाली सुद्धा. त्याच्या आपल्याला 4-5 वेगवेगळ्या पायऱ्या दिलेल्या आहेत. पायरी 1, पायरी 2, पायरी 3. ह्या सगळ्यामध्ये सुरुवातीला, नंतर, मध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्ही असंच बॅलन्स करायचं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. आता ती रासायनिक अभिक्रिया जी दिलेली आहे वरती, ती बॅलन्स आहे ना वरती त्यांनी दिलेली, आणि आपली ही चेक करायची आपण आता. ठीक आहे? कुठे? ही आपली आहे आणि त्यांची खाली आहे. खालची अभिक्रिया बघा, सेम आहे की नाही? 2NaOH आणि H2O च्या पुढे त्यांनी आता संतुलित करण्याकरता 2 H2 लावणार आहेत ते.
ही झाली त्यांची अभिक्रिया संतुलित केलेली, आणि ती आपण वर केली 2च स्टेपमध्ये. तुम्ही ह्या पद्धतीने पण करू शकता. डाव्या बाजूचे सगळे लिहायचे, उजव्या बाजूचे सगळे लिहायचे, मग त्यांना बॅलन्स करायचं. बघा आता इथे काय आहे, सोडियम बॅलन्स्ड आहे, ऑक्सिजन मध्ये फरक आहे, हायड्रोजन मध्ये फरक आहे, सल्फर बॅलन्स्ड आहे. मग ते किती कमी आहेत किती जास्त आहेत हे चेक करायचं आणि त्याला बॅलन्स करायचं. बरोबर. असंही करू शकता आणि मी केलं तसंही करू शकता. जे मी केलं ते फास्ट आहे, ते पटकन होतं. शेवटी तुम्हाला रासायनिक अभिक्रिया संतुलित करण्याशी मतलब आहे. हा फॉर्मॅट आहे, तुम्ही या फॉर्मॅटमध्ये नंतर ते टाका, पण अभिक्रिया चुकवू नका. डावीकडचे आणि उजवीकडचे हे दोनही तुमचे सेम असले पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने ते आधी सोडवा, जर तुम्हाला हे कठीण वाटत असेल तर. डावी बाजू बघा ना, 2, ऑक्सिजन 6, आणि हे सगळे इथे लिहून टाकल्यानंतर उजवीकडचे पण द्यायचे, आणि मग काय कमी जास्त आहे हे तुम्ही बघायचं. तर सुरुवातीला आता बघा यांनी काय, हायड्रोजनची संख्या सुरुवातीला 4, म्हणजे हे एक एक बॅलन्स केलं. आता हायड्रोजन इकडे घेतलाय त्यांनी खालच्या टेबलमध्ये, आणि उत्पादितांमध्ये 2 आहे, 4 आणि 2. पण तुम्हाला संतुलित करताना काय करावं लागेल, 2 गुणिले 2 केले की हे 4 होतील ना, म्हणजे हे 4 आणि हे 4 हे तुम्ही इथेच बॅलन्स केले टेबलमध्ये. आता तुम्ही याचं काय करणार, ऑक्सिजनचं हा 6 आणि हा 5 काय करणार, 6 पंचे 30, 6ला 5ने गुणायचं, 5ला 6ने गुणायचं, असं करायला लागणार तुम्हाला. बरोबर ना. जेव्हा तुम्ही हे बॅलन्स कराल तेव्हा तुमचं ऑक्सिजन ऑटोमॅटिक बॅलन्स होईल. पण हे तुम्हाला टेबलमध्ये कळणार नाही, हे तुम्हाला स्वतः करून बघावं लागेल की हे टाकलं 4 इकडे, म्हणजे गुणिले 2 केलं की तुमचा ऑक्सिजन बॅलन्स होतोय का हे चेक करावं लागेल. नाही तर हे पण कराल ते पण कराल आणि सगळं चुकवून टाकाल. असं करायचं नाही. एका वेळेला एक गोष्ट बदलायची आणि चेक करायची. आता आपण तोंडी सोडवूया. तुम्ही मला सांगा, कोणीतरी माईक ऑन करा आणि बघा, इथे 2 नायट्रोजन आहे, इथे 2 हायड्रोजन आहे आणि इथे NH3 आहे. काहीतरी गडबड आहे की नाही. मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, सॉरी, काही अभिक्रिया दोन्हीकडे जातात, पुढे पण मागे पण. ही अभिक्रिया पुढे पण जाते आणि मागच्या बाजूला पण फिरते, रिव्हर्सिबल रिएक्शन. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये काय गडबड आहे, नायट्रोजन बॅलन्स आहेत का? सांगा, N2+H2 हे बॅलन्स्ड इक्वेशन आहे का? आहेत का? पटकन बोला रे. तुम्ही लोक आहात ना जागेवर? ते गायब झालाय. तृप्ती शिंदे, हा, जिकडे समोर चाललंय तिकडे बघा आणि तिथे उत्तर द्या. प्रश्न तुमच्यासाठी विचारलेले आहेत ते. प्रश्न कळला का तुम्हाला? हे बघा, आपल्याला हे समीकरण दिलंय, N2+H2 आपल्याला NH3 देणार. पण ही अभिक्रिया संतुलित आहे का, हा पहिला प्रश्न. डावी बाजू उजवी बाजू संख्या समान आहे का? प्रत्येक अणूची संख्या चेक करायची. नायट्रोजन हायड्रोजन संख्या समान आहे का इकडे? लवकर माईक अनम्यूट करा रे, कुठल्या तरी शाळेतनं. नाही आहेत. इथे 2 नायट्रोजन आणि इथे 1 नायट्रोजन, इथे 2 आणि इथे 3. समजा इथे 2 नायट्रोजन आहेत तर मी इथे 2 लावलं समजा, तर हे 2 बॅलन्स झाले. आणि 3 दुणे 6, तर समजा मी इथे 3 लावलं, तर म्हणजे हे 6 आणि हे 6 बरोबर झाले. N2 आणि N2 हे पण बरोबर झाले. म्हणजेच आपली रासायनिक अभिक्रिया आपण संतुलित कशी केली, एका बाजूला 3 लावला, एका बाजूला 2 लावला. डावीकडे असलेल्या सगळ्यांची संख्या बरोबर उजवीकडे असलेल्या सगळ्यांची संख्या आहे का? इथे किती संख्या आहे एकूण? 2 अधिक 3 दुणे 6 झाले 8. इथे किती संख्या आहे? हे आहे 2 आणि 3 दुणे 6 झाले की. करेक्ट आहे. जेवढ्या डाव्या बाजूला तेवढ्याच उजव्या बाजूला आहे. ह्यालाच आपण समीकरण संतुलित करणं असं म्हणतो. आता अभिक्रियेमध्ये तुम्हाला काय करायचंय, खालच्या रासायनिक समीकरण लिहायचंय संतुलित. कॅल्शियम क्लोराईड CaCl2 प्लस सल्फ्युरिक ऍसिड H2SO4
कॅल्शियम सल्फेट, ह्या अभिक्रियेतनं काय मिळतं? कॅल्शियम CaSO4 प्लस हायड्रोजन क्लोराईड म्हणजे HCl. आता आपल्याला चेक करायचंय H2SO4 Ca+2 आहे ना, मग H2SO4 च्या ऐवजी CaSO4 येणार, कॅल्शियम सल्फेट. H2 2 आहेत, इथे एकच आहे, मग इथे 2 लावले तर काय झाले? H2 झाले, इथे झाले, कॅल्शियम सल्फेट झालंय, 2 HCl झाले. फक्त आपल्याला एक गोष्ट बदलावी लागली, हायड्रोजन क्लोराईडच्या पुढे 2 हा एवढाच बदल आपण केला तर पूर्ण अभिक्रिया बॅलन्स झाली. आता ह्यांच्या भौतिक अवस्था लिहा वगैरे हे सगळं तुम्हाला विचारलंय, ते सगळं तुम्ही शांततेने बघा आणि सोडवा. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आणि त्यातला पहिला प्रकार आता आपला होईल. पुढचा प्रकार आपण पुढच्या वेळेला करूया. रासायनिक अभिक्रियांच्या प्रकारातलं पहिलं आणि सगळ्यात सोपं उदाहरण आहे संयोग अभिक्रिया. वरती आपण बघितलेल्या सगळ्या अभिक्रियांमधल्या जवळजवळ सगळ्याच अभिक्रिया संयोग अभिक्रिया आहेत. कसं काय? बघा, संयोग म्हणजे ऍडिशन. 2 किंवा अधिक अभिक्रियाकारक एकत्र येऊन एकच पदार्थ बनवतात, तो आहे तुमचा ऍडिशन रिएक्शन म्हणजे संयोग. बघा, NH3 अधिक HCl, N 1 आहे, H3 अधिक 1 4 झाले आणि क्लोरीन. NH4Cl हा असा एक नवाच रेणू बनला. म्हणजे काय झालं? सगळ्यांचं मिळून एकच उत्पादित बनलेलं आहे, त्याला आपण म्हणतो ऍडिशन रिएक्शन म्हणजे संयोग अभिक्रिया. उदाहरणार्थ दुसरं पण आहे बघा, मॅग्नेशियमची फीत म्हणजे एक पट्टी असते, तर तुम्ही जाळलं म्हणजे एका टोकावरून त्याला जाळलं तर तुम्हाला हवेमध्ये जळून मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी भुकटी मिळेल. मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन हे 2 एकत्र आले, तुम्हाला काय मिळालं? मॅग्नेशियम ऑक्साईड. हे 2 एकत्र आले आणि एक नवच संयुग बनलं, त्याच्यामध्ये हे दोघंही आहेत, बरोबर ना? कॅल्शियम ऑक्साईड अधिक पाणी CaO प्लस H2O असं एकत्र केलं की काय बनतं? CaOH ट्वाइस अधिक उष्णता. कॅल्शियम आणि ह्या दोघांचे ऍडिशन, 2 हायड्रोजन आहेत आणि 2 ऑक्सिजन, CaOH ग्रुपच बदलला, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि उष्णता बाहेर पडते. ज्या अभिक्रियांमध्ये उष्णता बाहेर पडते त्याला उष्मादायी अभिक्रिया म्हणतात. ते पुढच्या टप्प्यामध्ये येणारच आहे. ज्या अभिक्रिया उष्णता शोषून घेतात त्यांना उष्णताग्राही अभिक्रिया म्हणतात. काही वेळेला काही रासायनिक अभिक्रिया करताना त्या उत्पादितांमध्ये काही बदल असे होतात की त्यातनं उष्णता बाहेर टाकली जाते आणि ते भांड पण तापतं, ते आपल्या हातालाही समजतं की हे गरम झालेलं, म्हणजेच त्या उष्णता बाहेर देणाऱ्या उष्मादायी अभिक्रिया असतात. तुम्ही इकडे टेम्परेचर मेजर करायला थर्मोमीटर ठेवलं, तुम्हाला समजतं की अभिक्रियेची नक्की उष्णता किती आहे, टेम्परेचर किती आहे अभिक्रियेतनं बनलेलं. अशा पद्धतीने काही अभिक्रिया उष्णता देतात तर काही अभिक्रिया घेतात. याच्याहून त्याचे 2 भाग होतात, ते आपण पुढच्या डिस्कशन मध्ये बघणार आहोत. नंतर आहे अपघटन अभिक्रिया. अपघटनामध्ये काय होतं? डिकॉम्पोजिशन. एकच मोठा रेणू असतो आणि त्याचे 2 भाग होतात. उदाहरणार्थ हा आपला साखरेचा रेणू आहे, तुम्ही त्याला उष्णता दिलीत की त्याचा कार्बन वेगळा होतो आणि पाणी वेगळं होतं. हे तुम्ही करून बघू शकता, अगदी सोप्पा प्रयोग आहे, तुमच्या घरी पण करू शकता. तुमच्या चमच्यावरती साखर घ्यायची आणि त्याला गरम करायचं. चमचा प्लास्टिकचा नाही घ्यायचा, लाकडाचा पण नाही घ्यायचा, साधा स्टीलचा चमचा घ्यायचा. त्या चमच्याला गरम केलं तर काय होणार? अर्थातच चमचा जो आहे आपला तो स्टीलचा आहे तर तो धातूचा आहे. धातू काय करतात? उष्णतेचं वहन करतात. तुमचा चमचा पण गरम होणार आणि वरची साखर आपोआप वितळणार. काळ्या काळ्या रंगाची तुमची साखर बनते. जे काळं आहे ते कार्बन, म्हणजे लिक्विड बनतं, जे नंतर उडून गेलं की त्याचं असं चिकट चिकट बनतं द्रावण सारखं. ते द्रावण काय आहे? पाणी. तुमची साखर जी होती ती स्थायू अवस्थेमध्ये होती, पण त्याला उष्णता दिल्यानंतर जे काळ्या रंगाचं असं घट्ट काहीतरी बनतं डांबरासारखं, त्याच्यामध्ये कार्बनही आहे, त्याच्यामध्ये पाणीही आहे. तर ही आहे अपघटन म्हणजे डिकम्पोजिशन. चांगला मोठा रेणू तोडून टाकणं, तर डिफॉर्म करणं आणि त्याचं नवीन काहीतरी बनणं, याला म्हणतात अपघटन अभिक्रिया. तसं जनरली बघितलं तर कुठलाही डेड ऑर्गॅनिझम म्हणजे मेलेले जे काही प्राणी असतात त्यांचं हे डिकम्पोजिशन होत असतं. डिकम्पोजिशन या शब्दाचाच अर्थ आहे की कॉम्पोजिशनला तोडणं.
काहीतरी बनलंय त्याला तोडणं. त्यांच्या शरीरामधल्या सगळ्या गोष्टी आपोआप गायब होत आहेत. म्हणजे रक्त, मांस, पेशी सगळं सगळं गायब होतं. का? कुठले तरी मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते खातात. त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते जेवणच आहे, पण त्याच्यामुळे ते डिकम्पोज होतात. त्यांच्या शरीरातले सगळे अणु, रेणू, पेशी सगळ्या गायब होतात. फक्त हाडं उरतात, सांगाडा उरतो. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी. ते आहे अपघटन. ह्या अपघटन आणि संयोग ह्या 2 अभिक्रिया झाल्यानंतर आता पुढच्या वेळेला आपल्याला बघायचं आहे विस्थापन आणि दुहेरी विस्थापन. आणि हा प्रयोग सुद्धा आपण पुढच्या वेळेला बघूया. आज आपण जे काही बोललो ते तुम्हाला कळलं का? हो का नाही? काय माहिती, काय एकटाच अभ्यास करत असतात आम्हाला असं आम्ही झोपूनच जातो. काय माहिती काय काय बोलत असतात. असं कोणाकोणाला वाटतं रे? समजलं, ओके. बऱ्याच शाळांमध्ये समजलंय आणि बऱ्याच शाळांमध्ये काय माहिती कशाला शिकवलं. असे आम्हाला काहीच समजत नाही त्या काय बोलतात. असं वाटणारे किती लोक आहेत? खरं खरं हात वर करा बरं. तर मी एकटीच बोलत असते, कारण तुमचे मला कॅमेरे पण दिसत नाहीत. तर तुम्हाला समजलंय नाही समजलंय, शंका आहेत, मला काही कळत नाही. अच्छा, तुम्हाला असं वाटतं का पवार सरांच्याकडे कशाला आम्हाला शिकवतात असं वाटतंय का तुम्हाला? काही समजत नाही असं वाटतं का? पण तुम्हाला काही शंका असेल तुम्ही ग्रुपवर पण टाकू शकता. असं काही नाही. तुमचे माईक जर लांब असतील आणि तुम्हाला बोलता येणार नसेल किंवा तुम्ही बोललात तरी ऐकू येत नाही, बऱ्याचदा होतं असं, तर त्या सगळ्या शंका तुम्ही ग्रुपवर टाकू शकता. ते आम्ही बघतच असतो. चला थांबूया का आपण आजच्या दिवशी? हो तरी म्हणा, डोके तरी हलवा. गुड.